नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अनारसे। 1 किलो मी ते तांदूळ घेतलेले आहेत। आता हे तांदूळ पाण्यात भिजवायला घालायचे। हे बघा, आता मी तांदूळ टोपामध्ये घेतले आणि याला आता पाण्यात चांगलं धुवून घ्यायचं। तांदूळ चांगले पाण्यात धुवून घ्यायचे आणि याच्यावरती असं पाणी ठेवून भिजायला घालायचे। हे बघा, मी तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे आणि तांदूळ आपण रेशनचाच वापरायचा आहे। तर रेशनिंगच्या तांदळाने अनारसे चांगले होतात। चिकट तांदूळ वापरायचा नाही। रेशनचे तांदूळ कसे जुने असतात। आता हे व्यवस्थित धुवून घेतले, त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। तर पाणी जास्त ओतायचं, पाण्याचं काही प्रमाण नाही आहे की एवढं ओता तेवढं ओता। हे बघा, तांदळाच्या वरती येईल असं पाणी ओतायचं आणि याला आता 3 दिवस भिजून द्यायचे। तर प्रत्येक दिवशी सकाळचं पाणी ओतून काढायचं आणि दुसरं पाणी टाकायचं। आता हे पाणी ना जरा मी ओतून काढते। हे बघा, आता हे पूर्ण रात्रभर भिजू द्यायचं। आज पहिला दिवस आहे। दुसऱ्या दिवशी पाणी ओतून काढायचं आणि परत पाणी बदली करायचं। त्याच्यावरती झाकण ठेवायचं। बघा, आज आपला हे दुसरा दिवस। तर आता आपण हे पाणी ओतून काढणार आहोत आणि दुसरं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। आज आहे तिसरा दिवस। आता हे बघा, हे पण पाणी ओतून काढायचं। असं 3 दिवस कंटिन्यू करायचं आणि चौथ्या दिवशी हे पाणी टाकून तांदूळ जरा अर्धा तास वाळायला घालायचे। उन्हात वाळायला घालायचे नाही आणि नंतर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचे। बघा, या चाळणीमध्ये ना पाणी निथळायला ठेवायचं आणि याचं आता तांदळातलं पूर्ण पाणी निथळलंय। आता मी अर्धा तास पंख्याखाली सुकायला ठेवणार आहे आणि हे तांदूळ जास्त पण सुकून द्यायचे नाही, फक्त थोडेसे असे ओलसर राहिले पाहिजे। हे बघा, असं पातळ वाळायला घालायचं। तांदूळ असे वाळायला घालायचे, अशी सुती कपड्यावरती टाकायचे वाळायला, पण एकदम कडकडीत वाळून द्यायचे नाही, ओलसरच ठेवायचे। अर्धा पाऊण तास ठेवायचे आणि नंतर वाटायला घ्यायचे। हे बघा, तांदूळ आपले आता सुकलेले आहेत। असे बघा मोडायला लागले ना, ओलसरच असे घ्यायचे। हे बघा, असे तुटतात ते हाताने चोळलं का। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दळून घ्यायचं। हे बघा, असं पीठ आपलं बारीक करून घ्यायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यात मोठे कण राहिलेले ते वरती राहणार। हे बघा, आता हे आपलं पीठ सगळं असं बारीक करून झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण गूळ मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे 1 किलो तांदूळाचं पीठ आहे, तर याच्यामध्ये 800 ग्राम गूळ घालायचं आहे, म्हणजे 1 किलोला 200 ग्राम कमी। तर आता मी गूळ कापून घेतलेला आहे बारीक करून। हे बघा, मी ते 800 ग्राम गूळ घेतलेला आहे कापून आणि हे 1 किलो प्रमाणात पीठ आहे, म्हणजे 1 किलो तांदूळ घेतले ते त्याचं पीठ आहे। तर आता हे दोन्ही एकत्र करायचं। आता याच्यात तुम्ही मिक्स करून हाताने मिक्स करू शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकून पण मिक्स करू शकता। आता बघा, थोडंसं पीठ घ्यायचं असं भांड्यामध्ये आणि थोडासा गूळ घ्यायचा आणि मिक्सरचं भांडं पण एकदम कोरडं पाहिजे आणि जे आपण डब्यात ठेवू ना तो डबा पण कोरडाच पाहिजे, किंवा तुम्ही असं याच्यात पण मिक्स करू शकता। हे बघा, या पूर्ण पिठामध्ये टाकून पण गुळ असा मिक्स करू शकता दोन्ही
एकत्र हे करून घ्यायचं असं. दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. तुम्हाला कोणती सोपी वाटते पद्धत ते तुम्ही करू शकता. आणि 2 दिवस ठेवलं ना तर अनारसे तयार होतात. आणि चांगलं कोरड्या डब्यात ठेवलं तर भरपूर दिवस पीठ राहतं. तर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नंतर मी तुम्हाला याचे अनारसे पण करून दाखवणार आहे. बघा, हे असं पण मिक्स करू शकता किंवा मिक्सरमध्ये टाकून पण मिक्स करू शकता. हे बघा, मिक्सरवरती फिरवल्यावर ते असं पीठ होतं. हे बघा, लगेच आपला असा त्याचा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही लगेच सुद्धा याचे अनारसे करू शकता. हे बघा. तर हे बघा, असा कोरडा डब्बा घ्यायचा आणि हे बघा, हे असं आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तर असं डब्यात ठेवायचं. आणि याला पॅक बंद असं झाकून ठेवायचं, झाकण लावून. तर असं आपलं अनारसे पीठ तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अनारसा पीठ तयार झालेला आहे. आता आपण याचे अनारसे बनवू शकतो. तर आता मी तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. हे बघा, असे छोटे छोटे गोळे करायचे. जसे तुम्हाला अनारसे पाहिजे, लहान मोठे, जसे आपल्या हाताची उष्णता होती लागते ना त्याला, तसं पीठ पागळतं बघा, मऊ होत आहे. तर तुम्ही असं हातावर पण करू शकता किंवा मग असं खाली प्लॅस्टिक ठेवून त्या प्लॅस्टिकवरती पण ठेवू शकता. आणि अनारसे तुपातच करायचे, खूप छान लागतात. तेलात केले तर जास्त दिवस राहिले तर वास मारतात. हे बघा, असे पातळ करायचे. बघा, त्याला खसखस घ्यायची लावायला. हे बघा, असे खसखस लावून घ्यायचे. मी बघा, कढईमध्ये तूप तापायला ठेवलेलं आहे आणि अनारसे तुपामध्ये छान लागतं. आता आपण असं खसखसची बाजू आहे ना ती अशी वरती करायची. आणि आता याच्यावरती तूप सोडत राहायचं साईडने, म्हणजे अनारसा पटकन फुला जातो. बघा, बघा.
तर याप्रमाणे मी आता बाकीचे अनारसे करून घेणार आहे. हे बघा, तुम्हाला अशी दुसरी एक पद्धत दाखवते मी. आता हा प्लास्टिकचा कागद घेतला आहे आणि याच्यावरती ना असे बघा हे खसखस ठेवायची. आणि बघा हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असा याच्यावरती ठेवायचा, कागद ठेवायचा वरून. आणि हा ग्लास घ्यायचा आणि बघा असं ग्लास आणि हे बघा अनारसा आपला तयार झाला. बघा, ही पण पद्धत तुम्ही वापरू शकता. खूप पातळ बघा असं तयार झालं अनारसा. तेल वगैरे काही लावलं नाही मी बघा. अनारसा बघा तुम्हाला तळून दाखवते. बघा ग्लासाने केलेला पण अनारसा टाकलेला आहे तळायला. साईडने असं तूप उडवत राहायचं, अनारसावरती असं तूप सारत राहायचं सारखं, म्हणजे त्याला चांगली जाळी येते. हे बघा अनारसा बघा किती फुगला, बघा किती फुगलाय अनारसा. हे बघा हे बघा असे आपले अनारसे तयार आहे. तर आता अधिक महिना चालू आहे ना, तर अधिक महिन्यात अनारसे लागतातच. तर बघा आपले अनारसे कसे झाले आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तुम्हाला हे अनारसे कशी वाटली. हे बघा असे आपले जाळीदार अनारसे तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्कीच करून बघा.